विद्यार्थी मित्रांनो, गेल्या आठवड्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट जाहीर केला. हा रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट नक्की काय असतो? ज्यावेळेस आपण रेपो रेट असं म्हणतो त्यावेळेस आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. 3 घटक आहेत या देशामध्ये: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, त्यानंतर सर्व व्यावसायिक बँका, कमर्शियल बँक्स आणि बँकेकडून कर्ज घेणारा ग्राहक. ज्यावेळेस या बँका रिझर्व्ह बँकेकडून, की जी भारतातील सर्वोच्च बँकिंग व्यवस्था आहे, त्यांच्याकडून पैसे कर्जाने घेतात, त्याच्या बदल्यात ते काय गहाण ठेवणार आहेत? ते गव्हर्नमेंट सिक्युरिटीज गहाण ठेवतात. सो बँका, व्यावसायिक बँका रिझर्व्ह बँकेकडून ज्या दराने कर्ज खरेदी करतात, कर्ज घेतात, त्या कर्जाचा व्याज दर म्हणजे असतो रेपो रेट. हा रेपो रेट कमी केला की रिझर्व्ह बँकेकडून बँकांना मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध होतात आणि बाजारपेठेमध्ये चलन मोठ्या प्रमाणात येते, लिक्विडिटी वाढते आणि त्यामुळे कर्ज स्वस्त होत असतात. सो आर्थिक मंदी कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँक बऱ्याचदा हा पर्याय राबवत असते.